राज्य में हिंदी भाषा को लेकर जारी विवाद के बीच एनसीपी विधायक अमोल मिटकरी ने अनावश्यक विरोध नहीं करने की सलाह दी है। उन्होंने कहा कि पहली से पांचवी तक मराठी, हिंदी और अंग्रेजी पढ़ाने का निर्णय लिया गया है, जिसमें हिंदी तृतीय भाषा है और मराठी को कोई हानि नहीं होगी। मिटकरी ने कहा, शिवाजी महाराज 7 भाषा जानते थे, संभाजी महाराज 17। ऐसे में अगर आज के विद्यार्थी अधिक भाषाओं का ज्ञान रखते हैं तो इससे उनका विकास होगा। असं आहे की विरोधासाठी विरोध करावा असं कोणी कृपया करू नये। 17 जून 2025 चा अधिकृत शासन निर्णय आहे, तो GR ची कॉपी माझ्याकडे आहे। कुठेही मराठी भाषेवर अन्याय होईल असं सरकारने केलेलं नाही। उलट हिंदी भाषा ही महाराष्ट्राच्या बाहेर पण बोलल्या जाते। हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये, नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये बोलली जाते। किंवा आता आपल्याला इंग्रजी येत नसेल आणि केरळ राज्यात आपण जर गेलो तर तिथं पण हिंदी आणि इंग्लिश ह्या 2 भाषा चालतात, कारण हिंदी शेवटी ही आपली राष्ट्रभाषा आहे। आता शासन निर्णयामध्ये काय लिहिलं आहे की हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल आणि पहिली ते 5वी साठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील।